तुमच्या पण मावशी आहेत तुमच्या मागे. मला 2 शब्दावर येत असेल तर मग मी तिसरा शब्द नाही सांगत. मोरया. मोरया. हा, ताईंनी मदत केली. शुभ लाभ. शुभ लाभ. शुभ लाभ. भिखू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले व शेख हसन वल्लभ लालाबाई व रुस्तमबाई अशा हिंदू मुस्लिम गुरुवरांनी एकत्रित येऊन. नमस्कार, मी अथर्व कर्वे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपली गणरायाची वारी सुरूच आहे. या वारी गणरायाची या कार्यक्रमामध्ये आज आपण आहोत मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपतीच्या या मंडळामध्ये. माझ्या मागे बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. बाप्पाचं दर्शन तुम्ही घ्याच आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया. बघूया गप्पा, गाणी, गोष्टी, धमाल, माहिती काय काय मिळते आजच्या एपिसोडमध्ये. चला तर मग सुरू करूया आपला कार्यक्रम. आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे चॅम्पियन वेफर रोल्स आणि WS बेकर्स प्रस्तुत वारी गणरायाची, को पावर्ड बाय एथिक्स MCB, क्लोदिंग पार्टनर प्रतिपदा क्लोदिंग, मीडिया पार्टनर कॅप्चर मीडिया. बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या इंटरेस्टिंग सेगमेंटमध्ये. या सेगमेंटचं नाव आहे चॅम्पियन वेफर रोल्स, प्रश्नांचा ढोल ताशा. माझ्याबरोबर माझे काही मित्रमैत्रिणी आहेत ज्यांची आत्ताच ओळख झालेली आहे. आपण त्यांची नावं आधी विचारूया. आदर्श. आदर्श. संस्कार. विवेक. संस्कार, विवेक असे सगळे एकत्र म्हणजे असं सगळं. केतकी. सई. आता विवेक, संस्कार हे आदर्श आहेत का हे आपण बघूया. आपण एक छानसा गेम खेळूया. छोटासा गेम आहे, सोपा गेम आहे. मी 5 प्रश्न विचारेन. ज्याला कोणाला आधी उत्तर येत आहे त्यांनी मोरया असं म्हणायचं आहे. मोरया म्हटल्यानंतर मी माईक देईन, प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आलं तर ठीक, नाही आलं तर तुम्ही पॉईंट हरलात. जी टीम जास्त उत्तरं देईल त्या टीमला चॅम्पियन वेफर रोलकडून एक बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे, रेडी आहात? बोला गणपती बाप्पा. पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे. पुण्यात आहोत, गणेशोत्सवात आहोत. पुण्यातल्या मानाच्या 5 बाप्पांची नावं क्रमाने सांगायची आहेत. मोरया. जोशी बोला. कसबा पेठ, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबागेचा गणपती आणि केसरीवाड. क्या बात आहे, एकदा जोरदार टाळ्या. 1 पॉईंट त्यांच्याकडे गेलाय. तुम्हाला जरा असं बूस्टअप व्हायची गरज आहे. दुसरा प्रश्न खूप सोपा आहे, म्हटलं तर खूप अवघड आहे. प्रश्न असा आहे की गणपती बाप्पांच्या सुपुत्रांची नावं काय? गणपती बाप्पांच्या मुलांची नावं सांगायची. 2 आहेत, हिंट दिली आहे मी तुम्हाला. कमान पटकन, ज्याला तर त्यांनी मोरया म्हणा. ज्याला तर त्यांनी मोरया म्हणा. मोरया. हां, ताईंनी मदत केली. शुभ लाभ. शुभ लाभ. शुभ लाभ. शुभ लाभ. क्षेम आणि लाभ असं उत्तर आहे. पण तरी अर्धा पॉईंट. ठीक आहे, चला दीड आणि 0 असं वर जाऊया. तिसरा प्रश्न आहे, अष्टविनायकामधील सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर कोणत्या गावात आहे? पटकन मोरया. इट्स व्हेरी इझी. सिद्धटेकचा सिद्धिविनायक. त्यामुळे अडीच आणि 0 असं चाललंय. त्यांच्या मागे काकू मावशा पण आहे जे तुमच्या मागे नाही आहेत, पण ठीक आहे, काही हरकत नाही. पोलीस आहे त्यांच्या मागे, सुरक्षा. पुढचा प्रश्न, गणपती बाप्पाच्या वाहनाला, खूप सोपा प्रश्न आहे हा. वाहनाचं नाव नाही सांगायचं आहे. गणपती बाप्पाच्या वाहनाला उंदीर या नावाव्यतिरिक्त अजून कोणत्या नावाने ओळखतात? मोरया. मोशा. येस, एक मिळालाय. 1 वर्सेस 2.5 असं चाललेलं आहे. अजून एक प्रश्न, गणपती बाप्पाची जन्मतिथी कोणती? मोरया. माघी चतुर्थी. पण ते शुद्ध कृष्ण काय? या तुम्ही या गेम मध्ये काय हरकत नाही. व्हेरी गुड. काकूंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुमचा पण 2.5 वर्सेस 2 झालेलं. एक शेवटचा प्रश्न घेऊया. असाच काहीसा आहे. गणेशोत्सवाला सुरुवात ज्या दिवशी होते त्या दिवसाचं मराठी नाव तुम्हाला सांगायचं आहे. खूप सोपं आहे. पटकन. मोरया. महिन्याचं नाव. काकूंनी 1 पॉईंट घेतलेला आहे. आता तुमचे किती झालेत? तुमचे 3 आणि 2.5. अर्ध्या पॉईंटने तुम्ही तुमच्या पण मावशी आहेत तुमच्या मागे. काही हरकत नाही. आपण हा ग्रुप वर्सेस तो ग्रुप कन्सिडर करूया आणि असं ठरवूया की हा ग्रुप जिंकलेला. एकदा जोरदार टाळ्या. अर्ध्या पॉईंटच्या फरकाने तुम्ही हरलेला. पॉईंट आम्ही दिला बरं का. बरं, एक काम करा, चॅम्पियन वेफर रोल्स तुमच्यात वाटून घ्या. आता मी डिस्ट्रीब्यूट करतो आणि तुम्ही घ्या. सगळ्यांना मिळते चॅम्पियन वेफर रोल्सचे छोटे पॅकेट. आणि इम्पॅक्ट प्लेअर आपला काकू. कमॉन. गणपती बाप्पा. मग
पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाची प्रतिष्ठापना म्हणजे जे मंडळाची स्थापना 1887 साली गुरुजी तालीम म्हणजे ती महाराष्ट्रातली सर्वात मोठी तालीम जी म्हणली जायची त्या काळात 1887 साली त्या तालमीत हा गणपती बसवला गेला. तालमीतले जे गुरुवर्य होते भिखू पांडुरंग शिंदे, नानासाहेब खाजगीवाले व शेख हसन मल्लभ लालाबाई व रुस्तमबाई अशा हिंदू मुस्लिम गुरुवर्यांनी एकत्रित येऊन हा गणपती बसवलेला आहे. लोकमान्य टिळकांनी ज्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्याच्या अगोदर 5 वर्ष तालमीत गणपती बसवला जायचा. तालमीतले जेवढे पैलवान असायचे त्यांच्या कुटुंबासहित तिथे येऊन उत्सव साजरा करायची. जसा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केली तसा गणपती हा लक्ष्मी रोडवरील गणपती चौकात बसवण्यास सुरुवात झाली. त्या काळात गुरुजी मेळा नावाचा एक एकदम प्रसिद्ध मेळा इथं भरवला जायचा. कालांतराने रस्त्याची अडचण, ट्रॅफिकची अडचण हे बघता बघता ते कमी करण्यात आलं आणि यंदाच्या वर्षी मंडळाने जे आहे ते काशी विश्वनाथ इथलं काशी विश्वनाथचं मंदिराची कलाकृती सादर केलेली आहे. आर्टिस्ट शुभंकर कांबळे यांनी ही कलाकृती केलेली आहे. आणि अजून एक प्रश्न असा की लक्ष्मी रोडच्या एकदम मध्यभागी आपला बाप्पा आहे आणि विसर्जनाची हीच सगळी याच रोडवरनं विसर्जन मिरवणूक जाते. तर त्या दिवशी शेवटच्या दिवशी तुम्ही कसं मॅनेज करता गर्दीला सुद्धा आणि आपल्या मंडळांकडनं सुद्धा कसं सहकार्य केलं जातं? आजपासून 40 वर्षापूर्वी मंडळाने शताब्दी उत्सव साजरा केला. शताब्दी उत्सव ज्यावेळी साजरा केला त्या दुसऱ्या वर्षीपासून अध्यक्ष प्रवीण श्यामसिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या नेतृत्वाखाली लक्ष्मी रोडचा गणपती असून देखील आणि सर्वात मोठी बाजारपेठ आपण ज्याला म्हणतो ते लक्ष्मी रोडवरील असून देखील मंडळाने वर्गणी म्हणजे लोकवर्गणी जी आपण दुकानदारांकडून घेतो ही टोटल बंद केली. फक्त मंडळातले जे कार्यकर्ते, मित्रमंडळी, सभासद यांच्या आर्थिक सभागातून हा मंडळ उत्सव साजरा करतो गेली 40 वर्ष. तर त्यावेळेस पण असा निर्णय घेतला गेला की लक्ष्मी रस्ता आहे कुठल्याही प्रकारची अडचण ट्रॅफिकला 10 दिवसातही होऊ नये. म्हणजे आज जरी आपण बघितलं तर काही इमर्जन्सी झाली आज रेग्युलर अख्खं ट्रॅफिक या रोडवर जाऊ शकतं. अशीच मंडळांनी तेवढेच साईजचा मांडव तेव्हापासून आतापर्यंत ठेवलेला आहे आणि ते पुढं कायम राहील. आणि शेवटच्या दिवशी मिरवणूक असते तेव्हा आम्ही रथाचा अंदाज घेतो आणि त्या हिशोबाने जेवढं आम्हाला कमी करता येईल तेवढं आम्ही पूर्ण डेकोरेशन एका रात्रीत म्हणजे मंडळाचे कार्यकर्ते असतील, कलाकार असतील हे सगळे एकत्रित येऊन 5 तासामध्ये पूर्ण मोकळं करतात. स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका सेगमेंटमध्ये. या सेगमेंटचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. नाव आहे WS बेकर्स प्रस्तुत सूर निरागस हो. आणि आता आमच्याबरोबर आहेत एक आजी. मी त्यांना त्यांचं नाव विचारतो. आजी तुमचं नाव काय? मंगल बसाळे. बरं. आणि दर्शन कसं झालं बाप्पाचं? छान झालं. एक छोटासा खेळ आपण खेळणार आहोत. आपले प्रायोजक आहेत WS बेकर्स. त्यांनी डिझाईन केलेला हा खेळ आहे. ह्याच्यामध्ये असं होईल की मी तुम्हाला 3 वेगवेगळे शब्द सांगेन जे एका गाण्यामधले असतील. गाणं गणपती बाप्पाचं असेल. तुम्हाला शब्दांवरून गाणं ओळखायचं आहे आणि त्या गाण्याचं एक कडवं म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही एक कडवं न चुकता म्हटलात तर WS बेकर्सकडून तुम्हाला एक केकचं हॅम्पर मिळणार. करूया? तयार आहात? 3 शब्द असे आहेत. गणराज, नाचतो. गाणं येतंय का तुम्हाला? 2 शब्दावर येत असेल तर मग मी 3रा शब्द नाही सांगत. बरं करा, प्रयत्न करा. वा वा. नाचतो नाचतो पायी घागऱ्या करती ऋण झोड, पायी घागऱ्या करती ऋण झोड, नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी, नाचतो नाचतो. वा 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 वा. खूप 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 सुंदर. अगदी मनापासून तुम्ही छान गाणं म्हटलं आणि तुमचं खूप खूप कौतुक. एकतर तुम्ही आलात इतक्या चालत चालत बाप्पाच्या दर्शनासाठी पाऊस असताना सुद्धा आणि आम्हाला वेळ दिलात. सिंहगड रोडवर. आणि माझी आजी पण सिंहगड रोडला राहायची त्यामुळे मला माझ्या आजीची आठवण आली खूप. तर आमच्याकडून एक छोटंसं हॅम्पर आहे ते मी तुम्हाला आता देतो. हे घ्या. तुम्ही जिंकलेले आहात त्याबद्दल WS बेकर्सकडून केक्स आणि बिस्किट्स आहेत. खूप खूप अभिनंदन. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. तुमच्या सगळ्यांसाठी आता एक खास बातमी आहे ती म्हणजे अशी की आपला गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांसाठी विघ्नहर्ता तर आहेच पण आजच्या काळातली विघ्न दूर करण्यासाठी म्हणजे जी विघ्न हाय व्होल्टेजमुळे उद्भवतात, उदाहरणार्थ आग लागणे, या प्रकारच्या समस्यांपासून आपल्याला सोडवण्यासाठी आता आलेला आहे एथिक्सचा MCB. हा MCB इंडियामधला पहिला हाय व्होल्टेज प्रोटेक्शन असलेला पेटंटेड MCB आहे. हा MCB बसवल्यानंतर व्होल्टेज कितीही अपडाऊन झालं तरी आपल्याकडे आग लागत नाही. त्यामुळे खाली सगळी माहिती दिलेली आहे. लगेच एन्क्वायरी करा आणि लवकरच आपल्या घरात आपल्या परिसरात एथिक्सचा
इंडियातला पहिला हाय व्होल्टेज प्रोटेक्शन MCB बसेल. वा वा वा, काय मजा आली राव. गणराज रंगी नाचतो काय, आपले प्रश्न उत्तर काय, बाप्पाची सुरेख मूषकावर बसलेली मूर्ती काय, आणि भर लक्ष्मी रोडवर हायटीत बसलेला आपला मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचा हा बाप्पा. खूप मजा आली आजच्या एपिसोडमध्ये मला, आणि ती तुम्हालाही आली असेल याची मला खात्री आहे. तेव्हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. कार्यक्रम आहे चॅम्पियन वेफर रोल्स आणि WS बेकर्स प्रस्तुत वारी गणरायाची, को पावर्ड बाय एथिक्स MCB, क्लोदिंग पार्टनर प्रतिपदा क्लोदिंग, मीडिया पार्टनर कॅप्चर मीडिया. भेटूया पुढच्या भागात. गणपती बाप्पा मोरया.